नमस्कार मित्रहो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचं आधार कार्ड हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। आज प्रत्येक शासकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं झालेलं आहे। आणि जर आपल्याकडे आधार कार्ड नसेल तर आपण त्या सेवेचा लाभ घेऊ शकत नाही। पण युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं आपल्याला आधार बेस्ड सर्व्हिसेसचा लाभ मिळण्यासाठी किंवा प्रभावीपणे आधार बेस्ड सर्व्हिसेसचा लाभ घेण्यासाठी आपल्या आधार कार्ड सोबत आपले लेटेस्ट डॉक्युमेंट, त्यामध्ये आपल्या ओळखीचा पुरावा, आपला पत्त्याचा पुरावा अपडेट करायला सांगितलेला आहे। वेळोवेळी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं त्यासाठीची तारीख वाढवली होती, पण आता ती तारीख 14 सप्टेंबर 2024 ही करण्यात आली आहे। या तारखेपूर्वी जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचं पत्त्याचा पुरावा आणि ओळखीचा पुरावा जोडताय तर तुमचं आधार कार्ड त्यापुढे तुम्हाला वापरता येणार आहे, अन्यथा तुमचं आधार कार्ड इनव्हॅलिड ठरू शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की 14 सप्टेंबर 2024 पूर्वी ही सेवा UIDAI ने निशुल्क उपलब्ध करून दिलेली आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हे आधार कार्ड सोबतचे डॉक्युमेंट नक्की कसे अपडेट करायचे आहे, त्यासाठीची प्रक्रिया काय आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधार कार्ड सोबत डॉक्युमेंट अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे हे स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आधार सोबत डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी आपल्याला आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे। ती वेबसाईट आहे myAadhar.uidai.gov.in। या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला होम स्क्रीनवर लॉगिन हा पर्याय दिसेल। त्या लॉगिन या पर्यायावर क्लिक करून आपल्याला आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकून लॉगिन करता येतं। इथे आपण आपला आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यावर लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करायचंय। यानंतर आपल्या आधार कार्डशी जो लिंक असणारा मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP पाठवला जातो। तो OTP आपल्याला इथं नमूद करायचा आहे। तो OTP नमूद केल्याखेरीज आपल्याला लॉग इन करता येत नाही। यानंतर लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला होम स्क्रीनवर आधारशी संबंधित वेगवेगळ्या सेवांचे ऑप्शन्स पाहायला मिळतात। त्यापैकी आपण डॉक्युमेंट अपडेट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। आता सरकारनं सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला आधार कार्डच्या आधारे वेगवेगळ्या शासकीय सेवा योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं आधार कार्ड अपडेटेड असणं आणि त्याच्यासोबत आपले लेटेस्ट ॲड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी प्रूफ अटॅच असणं गरजेचं आहे। त्यानुसार आपल्याला 14 सप्टेंबर 2024 पूर्वी हे डॉक्युमेंट अपडेट करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही इथं जी दिलेली माहिती आहे ती वाचायची आहे। त्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आधार सोबत जे अपडेटेड ॲड्रेस प्रूफ आणि ID प्रूफ आपल्याला अपलोड करायचे आहेत त्या संदर्भातली जी इथं स्टेप्स दिलेले आहेत त्या स्टेप्स बद्दलची माहिती वाचून घ्यायची आहे। त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। इथे गेल्यानंतर आपल्याला आपला नाव, आपली जन्मतारीख, लिंग, आपला पत्ता बरोबर आहे किंवा नाही या संदर्भात विचारणा केली जाते, ती वाचून घ्यायचं आहे। सर्व माहिती बरोबर असेल तर आय व्हेरीफाय दॅट द अबाउट डिटेल्स आर करेक्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। इथे गेल्यानंतर आता आपल्याला आपले ॲड्रेस प्रूफ आणि ID प्रूफ अपडेट करायचे आहेत। यासाठी त्यांनी आपल्याला पहिल्यांदा ID प्रूफ अपडेट करण्यासाठी कागदपत्रांची यादी दिलेली आहे। उपलब्ध कागदपत्रांच्या यादीपैकी आपल्याकडे जे कागदपत्र असेल ते कागदपत्र किंवा ते डॉक्युमेंटचं नाव सिलेक्ट करायचं आहे। ते सिलेक्ट केल्यानंतर आपण खाली व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे। इथे जाऊन आपण जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत ते डॉक्युमेंट आपल्या कम्प्युटरमधून सिलेक्ट करायचं आहे। डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर आपल्याला तिथं पूर्ण ग्रीन रेष आलेली दिसेल। जर सक्सेसफुली डॉक्युमेंट अपलोड झालं तरच ग्रीन रेष येते। त्यानंतर खाली
प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ॲड्रेस, म्हणजे पत्त्याच्या पुराव्याचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. त्यासाठी आपण डॉक्युमेंटची लिस्ट ओपन करायची आहे. त्यापैकी जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहात ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट आपल्या कम्प्युटरमधून सिलेक्ट करून अपलोड करायचं आहे. दोन्ही डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर डिक्लरेशनचा जो कन्सेंट दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला विचारतंय प्लीज कन्फर्म युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन दी डॉक्युमेंट एक्झॅक्टली मॅचेस विथ युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन आधार. तर ते बरोबर आहेत, आपण चेक केलेले आहेत, त्यामुळे ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर आपल्याला इथं सबमिट हा पर्याय उपलब्ध झालाय. त्या सबमिट या पर्यायावर क्लिक करायचा आहे. आता सबमिट झाल्यानंतर आपण डॉक्युमेंट अपलोड केल्याची पावती आपल्याला इथं उपलब्ध होते. डाउनलोड अक्नॉलेजमेंट या पर्यायावर क्लिक करून आपल्याला ती पावती डाउनलोड करता येते. अशा पद्धतीनं आपण आपलं आधार कार्ड सोबत जे डॉक्युमेंट अपलोड करण्याचं काम आहे ते पूर्ण करू शकतो. मित्रहो, 14 सप्टेंबर पर्यंतच ही सेवा निःशुल्क उपलब्ध आहे. त्यानंतर यासाठी सरकार चार्जेस आकारणार आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट आधारच्या पोर्टलवर जाऊन अपडेट करून घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.